नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आमचा वाडा निघालाय माघारी. तर आता आमचा वाडा खालापूर तालुक्यातून चारणी करून आला आणि इकडं आपट्या परिसरात 8-15 दिवस होता आणि आता आपट्या परिसरातनं परत वाडा माघारी फिरून आता आम्ही परत पनवेल साईडकडे चाललोया. आता आज आय आणि दादा आहे बिराडाला आणि बाण आहे अर्चना, मी बाप्पू आम्ही मेंढराकडे. मी जरा गाडी मागच्या तळावनं पुढच्या तळावर नेऊन ठेवली, तिथं वाघरा करांड्या काय बोजा बिस्तारा नेऊन ठेवला आणि मग परत माघारी मेंढराला आडवा आलो आणि येताना मस्त बाकी वडापाव पण घेऊन आलो ह्यांना. तर बाण आहे पण आता पाणी आणायला गेली होती, बाणाने पाण्याची बाटली आणली का? मला लावला होता त्या साखर समाजाची माणसं आहेत आपली, हं तर त्यांच्या मला मस्त असं त्या औषधानं गारगार पाणी आणलं जा. होय. तर आता म्हणलं दादी मला बी होईल माझं प्यायला. तर बापूला पण आता वाडा नेऊ लागायला घेतो आम्ही. 2-4 दिवस लागतील आम्हाला जायला. आता किसन पण जरा देवाला गेलाय बाळू मामाला, तिकडं त्याची इच्छा फिरली मेंढराकडं. 1.25 महिना तो राहणार आहे तिकडं बाळू मामाच्या मेंढराची सेवा करायला. खरं तर आपल्या समाजातली लोक जातात बाळू मामाच्या मेंढराकडं. कोण 1.25 महिना काढतं, कोण 6 महिनं, कोण वर्ष, अशी ज्याची इच्छा फिरायला असं बाळू मामाच्या मेंढराची सेवा करीत असतात. त्याचप्रमाणे किसनची पण इच्छा फिरली बाळू मामाच्या मेंढराकडं जायची आणि तो आता तिकडं गेला या. तर आता आता मेंढर तर तिथे नाही मस्त बाकी वडापाव पण येता येता आम्ही आणलं. म्हणलं जरा कसं आहे रस्ते चालायचं म्हणल्यावर भूक लागते, तर जरा 2-2 वडापाव पण आणले ते. तर आता खायचे ते वडापाव. बाणाने पण पाण्याची बाटली आणली. अर्चना त्या तिकडं आहे माग. भूक लागली होय? भूक लागली? भूक नाही एवढी लागली, पण आता पळून पळून थोडीशी लागते बी. आता तुम्हाला ध्यान झालं म्हणून तुम्ही आणलं मोरच काम करून आपलं आलं माघारी, तेव्हा आलं घेऊन. नाही तर समजा असं भूक जर लागली ना, जर आपल्याला आणायचं म्हणलं आवराजून तर नाही भेटत, कारण जायलाच वेळ भेटत नाही म्हणल्यावर आणायचं कसं भेटायचं आवराजून. आता तुम्ही काम करून तिकून आलं मोरच आणि येता येता आणलं म्हणून झालं खायला, नाही तर कुठलं मग. खरं तर मला भजीपाव आणायची होती, पण ती भजीपाव भेटलीच नाही. मग म्हणलं घ्या वडापाव आणि आणले ते 2-2 वडापाव. दिलं खादाजी द्याला खरा लाल चटणी नाही लावली जाऊ. तर मस्त बाकी असं वडापाव येतं, या वडापाव खायला. कसं काय लागतो बापू वडापाव? एक नंबर वडापाव आणले. कुठं आणले? चावण्यात वडापाव एक नंबर असतो. लय भारी माणूस माग करी ना. आता चांगलं कामच झालं का हो दाजीबा? लय भारी झालं का? बुक केली होती ना, भूक गेलो पळायला नाही मग दाजीबाला लय भूक लागली होती. दमली नाही तर. दाजीबा चिडावत्यात मला. फूड तर आता नदीच्या कडेने चालवलं ते मेंढर वाटच नाही, त्यामुळं मग जरा इथं झाडकांड तोडलं. मग बापू बोलावतोय मोर. काय काय ठिकाणी अशा अवघड वाटे. त्या साईडला नदी आहे खाली. लय अगदी जाडीतनं यालतारातनं मेंढर चालवलं ते. आता आम्ही अर्चना आहे माग, बाण आहे वरच्या साईडने, मी मध्ये चालून बापू मोर बोलावतो या. तर आम्हाला अडचणीतनं मेंढर काढून देतोय. नदीत हे जण टाकले आणि
पण मळ्याला पाणी सोडलंय वर पाताळा नदी वाहती त्या कडकडे वाट गावली आम्हाला. तर इथं एक होळ आहे त्या होळत ना आता मेंढर पडायला काढायची ते तर बा नाही बोलावती मोर पाणी आणलं होतं याला. आणले आणले एक मेंढर शिरलं की लगेच त्याच्या माग बाकीची मेंढर शिरतीत. कसं काय वाटतंय पाण्यात? बापू आमच्या सोबतच आहे. निघाला आहे बापू आमच्या बरंच वाडा घालू लागायला. कसं काय चाराय बरं गावते का? बरं आहे, रुयाचा गळ गावतो या. रुयाला लय दूध असतं. मग ते गळ जर खाला ना हा तर पोखरी करड नुसती टनाटन उड्या मारतात. असं ना. हा ते दूध पिऊन त्या आयांचं. तर अशा गावतीत आहे रुया बिया मिंड्याला मस्त बाकी खायला. रुयाचं म्हणजे खाल्लं त्याच्या फुलाला तर लय दूध असतं. करोनाचा काळात आहे ना काय काय लोक या रुयाची फुलं खायची आणि म्हणायची हे खा मग करोना व्हायचा नाही. आज हे म्हणायचे आम्हाला सांगायचे आपली रानात म्हातारी माणसं सांगायची म्हणजे तर कना फुलं खायचे आमच्या देखतात ती पांढऱ्या रुईचं. तर अशा आपली झाडपाला चारीत कुठं रुयाचा गळ बारतुंडीचा गळ कुठं उंबर कुठं याल कुठं याल शेर असं चारीत चारीत गुळवण्याचं याल वासोड्याचं काय हो दाजी म्हणायचं त्याला? वासन साड्याचं याल वासनगाड्याचं याल. धावसाड्याचं याल अशी खात चालली ते मेंढर. या दाजीबाच्या माहितीला चारा नदीच्या नायराने दाजीबाबा एका ठिकाणी बेडक्या झाल्या. तुम्ही तेव्हा गाडी मोर ते बोजा पोचवाय गेलत ना हा तर चांगल्या बेडक्या गावल्या दाजीबाला चारायला मस्त पकी चारून फुगवून मिड्या काढल्या तिथनं. दाजीबा असल्यावर हा ते बा नाही ना आरत्यानंच मेंढरा का होती. बापूला जर आम्ही निरोप दिला होता तर बापू आला म्हणायचं. हा मग भेट झाली आमच्या त्या तिथं माग आणि मग तुम्ही आलं परत म्हणजे आम्ही दोघी घेत होतो आणली. मग तिसरा बापू आलं दाजीबा आलं आणि मग चौथं तुम्ही आलं. तर अशी एकामेकाला मदत असल्यावर बरं असतं. नाही होय मग बापू. आज काय झालंय मेंढर चौघांनी चौकून हाणायला असल्यामुळं काय मेंढराकडे एवढं उदमल्यासारखं काय वाटलंच नाही. मस्त अशा गोळा करून मिड्या अगदी चापून चिपूनच आणल्या दानात नाही यातनं. त्या तिथं मळ होतं बरंच त्या मळ्याच्या कडनी नदीच्या कडनी नीटनीटकी हानीत आणल्या आपल्या. आणि मग जिथं अडचण असेल तिथं आपल्याला व्हिडिओ पण काढायला भेटत नाही कारण ते मेंढर हाणाचीच गाय असते ना महत्वाची. तिथं चिमटा असतो तो मग त्या चिमट्यातनं कशा मिठ्या काढून घ्यायच्या ते काळजी पडती. त्याच्यामुळे मग लय अडचणीचं असल्यानं त्या टायमाला आपल्या मेंढराचं दुमडी होऊनच माळ हाणायला लागतात असं असतं. तर आता मस्त पटांगणाला काढले तर या आज किती अंतर आहे तर आपला? आज बरेच लांब आलो. आज किती गाव पास केली? आज वय काय बघ अजिबात ते वरची गावाचं नाव काय होत अजिबात? सारसय वरसय. त्याच्या पुढं काय बघ अजिबात काळिवली. काळिवलीच्या पुढं चावण. चावण्याच्या पुढं सवन. त्याच्या पुढं काय व सवन वर राहिलं नाही का? चावण्याच्या पुढं गावाचं नाव काय कासप. असं बरीच गाव पाच गाव पार केली. का नुसतं असं जुडजुड कान लागतोय माझा. तर आज वाडा मागच्या मजलीहून पुढच्या तळावर आलाय आणि चाललंय मस्त बाकी आईचं जेवण. आई झालं ना कालवण भाकरी? झाली काय झाली हा झाल्या ना. होय. तर दूध तापते आता. दूध हे काढून घेतला आता आणि तापतंय दूध. कसं काय मग बिराडा आज दादा आणलं?
आणलं तर काय जागेवर ना आणलं बाबा. हा ऊन लागलं भरपूर. कंप्लीट 2 वाजता बिराडीत गोड्यावर चढलं. गाव तेव्हा चढावून आणली. कुत्री धरून आणली तिने. मग या प्रत्येक गोड्याला या कुत्र. माझं म्हणणं होतं सकाळी या कुत्र मेंढर भरा अरे या कुत्र लपलालं गावता गावाना. लपलंच होतं काय होतंय ऊन लागतं त्यामुळे कुत्र पण कुठं ते खालती झोपलं होतं त्या डालग्याच्या तिथं. बरोबर अजिबात आम्ही हाका मारतो वर लागल्या वळपा तिकडे गेली वर तेव्हा बिराडा काढली का? मी झोपल्या बरं म्हणलं बोलावलं बिराडा मोर काढल्या मग जाळीत निघला पाठी आपण. गोडी वळली का वाटेला आणि मग पळतोय मोर बिराडाच्या. असं होतं त्याला जाणार होता खरं ते वाटणे आता लय ऊन लागते पाय दूध आलं दूध आलं. हा आणि ऊन पण मग एक नंबर का. झाड काय बनला 4.5 फूट हे नेमकं. हा 4.5 फूट 4.5 कुठली 5 फूट असणार आहे. नाही माझ्या डोक्याच्या खाली हा 4.5 फूट आहे. 5 फूट भरेल पण ती 4.5 आहे. तर मस्त बाकी बापूनी पण एक मेसाची काठी काढली. 2-3 काढायच्या होत्या पण ते मेंढर तिथं पळायला लागली त्या वावरात. काय का बाप तिला चुनत नाही. 4.5 4.5 वरले. अंदाज म्हणजे अंदाज पुरावा पाला. सागराकडे आता झोपला आता त्यांनी गाड्याने मध्ये लोडबोड केली असती. किसन पण गडी तिकडं बाळू मामाला गेलाय म्हणजे बाळू मामाच्या मेंढराकडं. तो काय आता महिना 1.5 महिना यायचा नाही. गेला देवाची सेवा कराय. आपल्या समाजातले लोक बाळू मामाची मेंढरा वळायला जातात. त्याचप्रमाणे त्याची पण इच्छा झाली त्यामुळे गेलाय. होय आहे हा गेलाय ना. हा गेला ना बाळू मामाला. बाळू मामा चाकरी करायला गेलाय. काय कालवण केलंय आज आहे. कालवान केलंय बटाट्याच. हा बटाट्याचं केलंय ना. मस्त बाकी बघू द्या बटाट्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी दूध पण आहे. आता कांदा आहे कापून किती आणि आता थोड्या वेळामध्ये बसायचे जेवायला. सागर पण कडे झोपला होता ना वाटतं सागर. हा भूक लागली आला. होय झोपाय गेलता ना आई पैसे झोपल्या परत उठून आला. होय भाऊ कुठं आहे आपला भाऊ. बरं सागर कुठं हा हा मिंड्या का गेला ना देवाला. हा बघा सागर पण बरोबर सांगतोय. बाळू मामाचे मेंढरा गेल्या ना आपल्या. हा खर तर इथं वाडा आल्याच्या नंतर सगळं सरपान काटूक दगडे दोंड गोळा करून हे आपल्याला जेवण करावं लागतं. तर आज आईवर लोड आला कामाचा. होय आहे मग काय इथं आल्याच्या नंतर सगळं पाणी सरपान आणि दादाने काय मदत केली का नाही. केली नाही तर काही अर्चना गार लागते काय. हा गार लागते ना. अर्चनाने मस्त बाकी अंगावर गुरमीच घेतलंय. हा गार लागल्यावर काय करायचं. मस्त बाकी आईने शेकट्याच्या शेंगा घालून बटाट्याचं कोरड्याच बनवले. तर बसायचे जेवायला. कांदा पण घेतलाय कापून. खरं तर आपण असं सीजन बाय सीजनला शेकट्याचं कालवण मस्त बाकी लागतं. तर दादा न बापू बसलेले जेवायला. आता मी पण बसतो. सांगा बटाट्याचं कालवण हरभऱ्याची डाळ एक नंबरच होते रे. मला दिसत नाही बरं का कुणाला काय लागतं. बारी कालवण करत दिलाय. ते लसूण घालीत होते वाटून. ते लसूण नाही गावला काहीच नाही गावलं. सागर जेवतो नाही. मला आहे जरा दम.